आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील जुन्या चाळींमधील भाडेकरूंना 11 महिन्याचे भाडा एकत्रित देणार आहे। तर वरळी बीडीडीची लॉटरी आठवड्याभरात निघेल। मुंबईत पहिल्याच पावसामध्ये 30 ठिकाणी साचले पाणी। पालिका प्रशासनाकडून आढावा। विक्रोळीतील नाले सफाईच्या कंत्राटदाराला 25,000 रुपये दंड। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून तयारी सुरू। सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची 22 जूनला बैठक होणार। मध्य रेल्वेकडून 2 महिन्यामध्ये फुकट्या तिकीट प्रवाशांकडून आता 63 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल, मेल, एक्सप्रेसमध्ये सखोल तपासणी। पुण्यात टीबी आजारावरील औषधांची पूर्तता होत नसल्यानं रुग्ण चिंताग्रस्त। सासवड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ही माहिती। पुणे विमानतळाची धावपट्टी वाढवण्याचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे। राज्य सरकारची प्रस्तावाला मंजुरी। अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव संरक्षण विभागाकडे। सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात पर्यटकांची गर्दी। लोणावळा, खंडाळा, पवनानगर परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे कोंडी। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3,906 आरोग्य कर्मचारी तैनात असतील। पालखीसोबत फिरते आरोग्य पथक तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरत्या दवाखान्यांची सोय।